fuimos a lo loco, todo el mundo a guayar reggaetón. पाहुण्यांच्या घरी जास्त बडबड करायची नाही, सांगत होते तेवढंच बोलायचं बरं का. राम राम पाहुणे. राम 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 राम. काय तुमचा गावाचा रस्ता, एवढे खड्डे खुड्डे. हा, फोन करायचा मग घ्यायला आलो असतो पुढं. काय फोन करताय, एवढे मोठमोठे खड्डे रस्त्याला. बनता काहीतरी बसायला आमच्या पाहुण्यांना. लवकर आणायला पाय दुखू राहिले आमचे, कंबर पडले आलंय. हे काय पद्धत आहे काय? हे काय हे काय आणलंय कशी खाताचं भाडक्या गरीबाच्या घरी घ्या ऍडजस्ट करून पाहुणे. चला या बसा. इकडे बसा पाहुणे, इकडे बसा. वर्ष आपल्याला टाकलंय आद्या म्हणजे. हा पाहुणे, हा तुमचाच मुलगा आहे का? हा हा, लहान आहे ती मोठी आहे. हा का? हा लयच लहान दिसतो ती, एवढी मोठी का? हा मग थोडा. बरं, काही पाणी बिणी सांगा आणायला. चमेली पाणी आण. वा वा, किती सुंदर मुलगी तुमची. तुमच्या गभावून तर वाटत नाही तुमची असन म्हणून. ती मायवर गेली तिच्या. मायवर आयला बरं बापाव गेली नाही तर आम्हाला इकडे यायचीच गरज पडली नसती. तुमचं तोंड पाहुणं तर आम्हाला असं वाटलंय पोर कशी असेल. चमेली पाणी दे पाहुण्यांना. बाबू, ही कोणती चमेली तुमची? गल्लाच बिल्लाच काय वळण बिळण आहे का नाही पुरीला? चमेली ती कशाला आणलं? बादली घेऊन येता. बाटली काय? गल्लाच गल्लाच. ग्लास घेऊन या, ग्लास. मग कोणी डायरेक्ट पाणी ओतून राहिली तोंडात. तुम्हाला जास्त ताण लागले असेल म्हणून ती घेऊन आली. हो, काय ताण लागली होती मग आता काय घशात पाणी घाले त्या का सगळं? तुमचं डोकं गरम झालं, ते डोक्यावर ओतणार होते. काय पाहुणे तुम्ही यार, रित्ता जोडायच्या आधी तोडायचे काम करून राहिले तुम्ही. एवढी संस्कारी मुलगी आमची. काय संस्कार काय येतं खालून दोन्ही साईडनी मोकळं का? असं पाणी प्यायचं का काय आता? दाखवा तुम्हाला नसेल प्यायचे, मला तर थांब रे, गप बस ना जरा, मोठे बोलू राहिले ना. पाहुणे असं तोंडाला लावायचं, वरतून ती बाटली निवतील. बरं वाटा बरं. यावेळेस कसं पाणी प्यायचं? इकडून हे मला नाही जमणार आहे पाणी प्यायला. हे काही नाही आलं. पाहुणे थांबा. चमेली तिकडे संडासाजवळ तांब्या ठेवले, तो घेऊन ये. संडासा बिंडासा पाणी प्यायचा तांब्या, संडासाचा नाही. तिकडे संडासा जवळ काल ठेवलाय तो. अहो तिकडे ठेवायची जागा आहे त्याची. बरं, असं कोणता गुखाडी गुखाडीचा तांब्या नको आणि चांगला मान्यवर ना. चांगलाय चांगलाय. हा चांगला आहे. तुम्ही त्यांनीच प्याता का? नाही नाही, माती प्यायचं तुम्ही. दुसरं घेऊन ये ग पाणी द्यायला पाहुण्यांना. हा दुसरं पाहिजे आम्हाला साबस. काय पाहुणे काय काय Special पाहुण्यांसाठीच आहे अहो, ते. हे काय गोखडीचे दबडे आणून राहिले. द्या ना चांगल्या पाण्याने, आम्ही उठून जाऊ. एवढं तुमच्या तोंडाच्या मानेने चांगलंच आहे ते पाहुणे. तोंड काय एवढं खराब आहे का? तोंड एवढं खराब आहे का? काय बोलताय तुम्ही? सांग रे बेटा. मग मगा चांगला बोलतोय. हा मग चांगलं आहे. बरं ते मारू दे, आम्हाला काही पाणी बिणी नाही प्यायचं. इथे ठेवून आम्हाला काय नाही, आम्हाला पोरीचं तोंड पाहू द्या आणि लगेच सुपारी फोडून निघू द्या, आम्हाला टाइम नाही. चमेली बस इथं. वा वा, काय हे माल नाही तुमची चमेली. काय खाल्लं होतं तुम्ही त्या जन्माच्या वेळेस? हा तुमच्या बायकोने खाल्लं असेल ना, मी विसरलो होतो. काय शिक्षण काय झालंय चमेली तुझं? 12वी? 13वीला गेली नाही का? का हो पाहुणे, शिकवायचं ना पुढे. हा भांडे घासायचं पण शिकवायला लागत. काय पाहुणे तुम्ही असं करताय? शिकून द्यायचं थोडस. अजून पोलीस बिलीस झाली असते तुमची चमेली. हा ती जायची भरतीच्या प्रॅक्टिसला. हा अहो शिकून द्यायचं पाहुणे तुमच्या पोरीला. हा थोडं शिकवायचं अजून. भरपूर शिकली, 12वी झाली, भरपूर शिकली. आता लेकर 12 सांभाळील ती. कोणाचे? तिचे. अजून तिचं तर काही झालं नाही. लग्न झालं मग त्यासाठीच लग्न करा. मला वाटलं तुमचे सांभाळायला काय. नाही, अरे तिच्या भावाला तर सांभाळतीच नाही. अहो आता बास करा ना हो पाहुणे. कवर तुम्ही आता बरं शांतता घेतली पाहिजे. आता का हो पाहुणे, किती पोरं आहे अशी तुम्हाला? 2च पोर आहे ना. मग ते कागदात राहिलं ते काळं होतं ते कोणाचं पोरग आहे? मग ते शेजारच्याच आहे ते. शेजारच्याच, पण तोंड तर तुमच्यावर जायला होतं त्याचं. नाही नाही तसं नाही ते. आम्हा पोरगा आहे याचं 10वी नापास आहे. पण आज स्वतःच आहे ना त्यांनी 3 एजन्सी चालू केलंय. एक्सप्रेस बीज नाव ऐकलं कधी? एक्सप्रेस बीज नाही बा, कसं? पार्सलची मोठी कुरिअर कंपनी आहे. हा. आणि तशीच एक मेशो आहे आणि एक शॅडो पॅक्स आहे. तुम्हाला ते कळणार नाही, ते मोठ्या लोकांचं काम आहे. अशा 3 एजन्सी सांभाळतोय तो. आणि जमीन जागा तर एवढी जमीन जागा आहे डायरेक्ट काय बा इडून तो टावर दिसतोय का? कुठं?
तो का तो टावर हा एवढी जमीन आहे आम्ही एकर मध्ये मोजू नाही शकतो. आमची पोरगी का कमी आहे का ती हेमा मालिनीपेक्षा कमी दिसते का? इंस्टाग्रामवर 1.5 मिलियन सबस्क्रायबर. अरे बाबा इंस्टा सबस्क्रायबर नाही राहत फॉलोअर्स राहत्या फॉलोअर्स. आणि ही तुझी पोर हेमा मालिनी अरे कंचनातलं ही झाडा दिसतोय. ती आई वर गेली आई तर त्याच्यापेक्षा चांगली आहे. काय आई कळाली मला आई व गेली आहे. हा आई बी ही झाडाची काय नाही हो मला तर नाही वाटलं तसं काही. ही का तुमची पोरगी फॉलोअर्स आहे का इंस्टा कच्च्या बदाम गाणं फेमस आहे का? हा भरपूर फेमस आहे. हा मी बी बघितलेलं आहे जसं हिला. बरं जाऊन दे आपली बातचीत तर होतच राहील. तुम्हाला काही पोराला प्रश्न विचारायचे असेल तर विचारून घ्या. घराला मुलगी पसंत आहे काय तेवढं विचारायचं. हा माल पसंत अरे थांब रे बाबा पसंत आहे काय गुणधर्म पाय तिच्यातले. हा नित्ता पोटाव पडेल जी दिसली ती पसंत आहे. हा काय गुण बिन पाय संस्कार बिंस्कार पाय त्याची मागे आणि पार सांडाच्या पाणी पाजायचं. इंस्टाग्राम एवढे फॉलोअर्स आजकाल पूर्वी भेटणार नाही अशा धरून ऐकता माझं. बरं तू म्हणतोय तर मग आता तुम्हाला काय प्रश्न विचारायचं विचारा मुलाला. आम्हाला मुलगी पसंत आहे. बर आम्ही लग्नामध्ये काही देऊ शकत नाही काय असेल ते मुलीच्या अंगावर देऊ. नाही आम्हाला येणार लग्नात 5 लाख रुपये हुंडा पाहिजे. नाही आमच्याकडे असा एवढा तो समईचा दांडा आहे सोन्याचा दांडा आहे तो लग्नासाठी केला होता तो देऊ मुलीसोबत. पण सोन्याचा आहे ना. हा सोन्याकडूनच आणेल का आम्ही. सोन्याकून म्हणजे आमच्या शेजारी राहतो तो सोन्या. ए बरं असं सोनं बिन्या नाही पाहिजे. सोन्याचा बिन्याचं नाही आम्हाला प्युअर सोनं गोल्ड 24 कॅरेट सोनं पाहिजे आम्हाला 5 तोळं. हा ते पण करू ना. हा आम्हाला लग्नात सोनं पाहिजे 5 तोळं. तुमची मुलगी तर आम्ही नेणारच आहे. तिला कशाशीच कमी पडणार नाही. जमीन जागा एकदम बसून खाईन ती. आमच्याकडे 11 नोकर कामाला किती तुमची फॅमिली नाही तेवढे आमच्याकडे नोकर कामाला आहे. मग पाहुणे सगळं ठरलंय तर मग घ्यायची का सुपारी फोडून. हा करा. अरे हा पाहुणे फोडू घ्या मग फोडून चला. मुलाचा मामा कुठे आहे मग बोलवा मुलाच्या मामाला. पाहुणे मुलाचा मामा आहे ना जरा येते ना देशी घेऊन जरा चिंगा झालाय. तो काय उठायच्या अवस्थेत येत नाही. घ्या आपणच उरकून. आपणच उरकून घेऊ मग. फोडायची का मग पाहुणे मंडळी सुपारी. फोडा मग. फोडायची की सुपारी मग. हा चला या बाई मी सुपारी संघाचा आणले फोडायला. महापोरग एक तले तापिले आम्ही आज सुपारी फोडूनच जाणार आहे. बरं लगेच बंट्या इकडे रे 2 दगड घेऊन येतो पटकन. यासाठी असं तुम्ही कधी फोडेल नाही का याच्या आधी. मी पहिलंच लग्न आहे वाटतं. काय ग तुला मावशी आहे का? नाही मामा आहे. कुठं राहत आहे? एक खाली राहतो ना एक वर राहतो. खाली राहतो वर राहतो. आवाज एक खाल्ल्यांग राहतो एक वरल्यांग राहतो. अच्छा मावशी नाही का? नाही घ्या मग. फोडायची सुपारी मग. फोडा एकच झटक्यात फुटली हो. हा कुठली आमचं बोरग एवढं तापेल सुपारी बा कशी टक्कन फुट. पाहुणे झाला आता सुपारीचा कार्यक्रम लग्न मे मध्ये धरू. हा धरू. पाहुणे मग नवरदेवाचा मामा कुठं राहिलाय. सांगितलं ना मगाशी तुम्हाला ते तिकडे जरा देशी घेऊन जरा पडेल नवरदेवाला मामाच नाही असं ऐकलं मी. नाही हो आहे ना मामा आहे ना. आहे ना हो. बोलवा मग. आता ते 90च्या याच्यात असेल परत कार्यक्रम खराब करतील. हा, पेले ते घरी गेला असेल. जमीन किती सांगितली तुम्ही. ते नाही का सांगितलं ना तुम्हाला टावर एवढी जमीन आहे मोजेल नाही आम्ही. काय खोटं बोलत्या वरच्यावर थापा मारू राहिले तुम्ही पाहुणे. तुम्हाला दड जमीन नाही राहतं घर पण असं काही नाही हो. तुम्हाला कोणी काही सांगेन तुम्ही ना काय असं फसू नका. चांगला पोरगा आहे आमच्या सारखं खानदान भेटणार नाही तुम्हाला. खरं सांगतो तुम्ही असं कोणाचं सांगणार. खानदानाचं पोरगी देण्यापेक्षा तिला विहिरीत ढकलून देईल मी. तुमचा पोरगा कामाला नाही काही नाही. बिझनेस आहे माझा बिझनेस सांगितलं ना तुम्हाला. कुरिअर ऐकलं का एक तो पार्सल वाटायला आहे तो एजन्सी मध्ये कामाला नाही. हो ते कुरिअरची कंपनी बिंपनी तुम्हाला काय खोटंच वाटतं का आमचं दरवेळेच. तुम्ही आल्यापासून चाटच मारताय. तुम्हाला जमीन नाही घर नाही पोरगा कामाला नाही असं बिना मामाचा पोराचं कसं काय तिचं लग्न लागून येऊ. अहो आहे हो. तुम्हाला कोणी काय सांगितलं. बरं दाखवा मग मामा पोराचा. सांगितलं ना तुम्हाला पोराचा मामा तिकडे पेऊन पडेल. काय तुम्हाला पोराचा मामा पोरगा आहे ना अजून काय पाहिजे तुम्हाला. हो पण मग तुम्ही आल्यापासून खोटच बोलताय. हे नाही ते नाही सगळं तुमच्याकडे आहे असं बोलताय. अहो लोकांचं ऐकू नका. ऐका माझं. कायला कोणाचं सांगण्यावर तुम्ही रिश्ता तोडू राहिले. पोरगी अशीच पाठवायची तुमच्या घरी मग गप ना तू. मी बोलतोय ना अशीच पाठवायची म्हणजे काय आमच्या पोरगा काय कमी नाही.
आमचा पोरगा बी कामधंदे करतो. आमच्या पोरीचे पण एवढे फॉलोअर्स आहे इंस्टाग्रामला. काय फॉलोअर्स आहे महापौराकडे बी पैसा आहे, तेवढे फॉलोअर्स आणि तेवढा पैसा आहे महापौराकडे. तुम्हाला काय माहिती? अशी रस्त्याने चालली त्या मागे 56 पोरं लागत. तुमचे पोरगा रस्त्यावर पडले का? हे बघा पाहुणे, हम्म. आता तुम्ही इथून उठायचं आणि नीट सुटायचं. आम्हाला काय पोरगी द्यायची नाही. काय द्यायची नाही मग? काय आम्ही का भिकारी वाटलो का? नाही नाही, लगेच उठायचं आणि लगेच सुटायचं. काय इज्जत घालायचे काम करू राहिली? हे बंड्या, दांडा घेऊन ये. आणले याच्यामध्ये बरं, आम्हाला बंड्या दांडा घेऊन ये. आम्हाला काय हाऊस नाही तुमच्या घरी यायची. हा, इकडे आम्ही बंड्या चांगलं दांडा पाहू. तू. हे झाडा तू जायचं पोरगी. घरात. चला, हा? तिच्यापेक्षा चांगली आणि मी जातो करू. का आता? हा, जातो काय जातो का? तू ये पाहिलं फक्त. हा? अरे इकडे पाहिलं. पप्पा काय मला मोर आवडलं होतं. तू जाती का? जाती का?